हाय गाईज, कसे आहात तुम्ही सगळे? तर सकाळचे वाजले आहेत 10:15 आणि आम्ही लोक मंदिरात चाललो, माझी दीदी आणि मी. तर मंदिरात तो समोरच आहे, पण आम्ही याच मंदिरात गेलो. बघा, मंदिर खूप छान आहे. आम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी पण इथेच येतो. तर गाईज आता तर कोणीच नाही मंदिरमध्ये, आम्ही लवकर आलो आहे. पण सगळ्या देवांचं हे मंदिर आहे, खूप मस्त आहे मंदिर. तर गाईज दीदी काहीतरी खायला गेले. गाईज दीदी आत्ता गेली पूजा करायला. तर ह्यामध्ये ती तिच्यासोबतच येते आणि सकाळचं आलात ना खूप शांत वाटते ते. आणि रोज 24 तास इकडे प्रार्थना चालू असते. बघूया दीदी आता कशी पूजा करते या बघूया आपण पण. दीदीची पूजा झाली आहे, आता मी पाया पडेन आणि मग जाऊया. मी तुम्हाला मंदिराच्या पाठच्या साईडला जाऊया इथे. तर आता जो मी तुम्हाला कुत्रा दाखवेन तो इथे रोज आरतीलाही सुद्धा असतो. तो मी तुम्हाला आता कुत्रा दाखवते, हा मंदिरातच तो असतो. गाई जो मी तुम्हाला कुत्रा तो आता तो नाही, पण मला वाटलं असं, पण तो नाही. आणि हे सगळं आणि इथे पाय धुण्यासाठी पण जायचं मी तुम्हाला. तर मी पाय धुवून आली आहे आणि ते एवढं शांत वाटतं ना की तुम्हाला काय सांगू. असं वाटतं की दिवसभर इथे बसून राहावं. आणि दीदी आतमध्ये मंदिरात बसले आणि इथे एक वडाचं झाडसुद्धाही असतं. इथे महाशिवरात्रीला एवढी मोठी गर्दी असते ना की काय सांगतो. आणि त्या वडाच्या झाडाची एवढी मोठी सावलीच ना, असं वाटतं की इथेच घर बांधून बसावं. तर काहीच दीदी कशी हे करते ते मी तुम्हाला दाखवते, पण ती बसली आहे. तर काही दीदी कुठे बसले हे मी तुम्हाला दाखवते, पण एक सनसेट सुद्धा दाखवते. पहिला दीदी आणि मग सनसेट. तर काही दीदी इथे बसले बघा, प्रार्थना करते, खूपच छान. आता मी तुम्हाला तो सनसेट दाखवते. बाहेर येऊया पण थांबा, पण आधी थोडं इथे बसवा. खूप मस्त इकडे पूर्ण नारळाची झाडं इथे. असं वाटतं की इथेच चटई टाकून झोपावा, एवढं मस्त. आणि सनसेट सुद्धा तुम्हाला दाखवते 2 मिनिट. तर काही आता मी तुम्हाला तो सनसेट दाखवते.